नमस्कार मित्रांनो, महाराष्ट्रातील बांधकाम कामगारासाठी सरकारने आणली नवीन सुधारित आणि मोफत अत्यावश्यक संच योजना. तुम्ही जर बांधकाम क्षेत्रात काम करत असाल किंवा तुमच्या ओळखीतील कोणी या क्षेत्रात आहे तर त्यांच्यापर्यंत हा व्हिडिओ नक्की पोहोचवा. या व्हिडिओमध्ये आपण बघणार आहे कोणत्या बांधकाम कामगारांना हा संच मिळणार आहे आणि या संचमधील 10 वस्तू ज्या मिळणार आहेत त्या कोणकोणत्या आहेत, असा हा महाराष्ट्र शासनाचा GR नेमका काय आहे हे आज आपण या व्हिडिओमध्ये जाणून घेणार आहे. तत्पूर्वी जर तुम्ही चॅनलवर जर नवीन असाल तर व्हिडिओला लाईक करा, चॅनलला सबस्क्राईब करा. तर व्हिडिओ सुरू करूया. महाराष्ट्र इमारत व इतर बांधकाम कामगार कल्याणकारी मंडळाकडील नोंदीत पात्र बांधकाम कामगारांना अत्यावश्यक संच इसेन्शियल किट पुरवण्याच्या सुधारित योजनेस शासन मान्यता देण्याबाबत असा हा महाराष्ट्र शासनाचा उद्योग, ऊर्जा, कामगार व खनिकर्म विभाग यांच्यातर्फे दिनांक 18 जून 2025चा GR आहे. तर याच्यामध्ये काय सांगितलेले आहे ते बघूया आपण. इमारत व इतर बांधकाम क्षेत्रात काम करणाऱ्या कामगारांच्या रोजगारांचे व सेवा शर्तींचे नियमन करण्यासाठी तसेच बांधकाम कामगारांची सुरक्षा, आरोग्य आणि त्यांच्याकरिता कल्याणकारी उपाययोजना करण्यासाठी केंद्र शासनाने इमारत व इतर बांधकाम कामगार रोजगार विनिमय व सेवा शर्ती अधिनियम 1996 लागू केला आहे. इमारत व इतर बांधकाम कामगार रोजगार नियमन व सेवा शर्ती नियमन अधिनियम 1996 मार्फत बांधकाम कामगारांची सुरक्षा, आरोग्य व कल्याणकारी योजना यांची अंमलबजावणी केली जाते. उक्त अधिनियमाच्या अनुषंगाने केंद्र शासनाने इमारत व इतर बांधकाम कामगार रोजगार विनिमय व सेवा शर्ती केंद्रीय नियम 1998 पारित केले आहे. त्यानुसार इमारत व बांधकाम कामगार अधिनियम 1996च्या अंमलबजावणीसाठी महाराष्ट्र इमारत व इतर बांधकाम कामगार नियम 2007 प्रसारित करण्यात आले आहेत. उक्त अधिनियमाच्या कलम 18 अन्वये राज्यात महाराष्ट्र इमारत व इतर बांधकाम कल्याणकारी मंडळाची स्थापना करण्यात आली आहे. राज्यात इमारत व इतर बांधकाम क्षेत्रामध्ये काम करणाऱ्या कामगारांची मंडळामार्फत नोंदणी करण्यात येत असून त्यांना मंडळामार्फत राबवण्यात येणाऱ्या विविध कल्याणकारी योजनांचे लाभ दिले जातात. त्यास अनुसरून महाराष्ट्र इमारत व बांधकाम कामगार कल्याणकारी मंडळातर्फे राज्यातील नोंदीत सक्रिय जीवित बांधकाम कामगारांकरिता अत्यावश्यक संच पुरवणे या योजनेस संदर्भाधीन क्रमांक 5 येथील शासन निर्णयान्वये मान्यता देण्यात आली आहे. मंडळांतर्गत बांधकाम कामगारीकरिता अत्यावश्यक संच वाटप ही यापूर्वी सुरू केलेली योजना शासनाच्या संदर्भाधीन क्रमांक 6 च्या पत्राने संपुष्टात आली होती. तदनंतर मंडळांतर्गत नोंदणीत सक्रिय जीवित बांधकाम कामगारांना वितरित करावयाच्या सुधारित अत्यावश्यक संच योजना सुरू करण्यात मंडळाच्या दिनांक 26/3/2025 रोजीच्या बैठकीत ठराव पारित करण्यात आला आहे. तसेच महाराष्ट्र इमारत व इतर बांधकाम कामगार कल्याणकारी मंडळाने नोंदणीकृत बांधकाम कामगारांकरिता सुधारित अत्यावश्यक संच वाटपासाठी तांत्रिक समिती गठीत करण्याबाबत संदर्भ क्रमांक 8 येथील पत्रान्वये शासनात प्रस्ताव सादर केला होता. त्यास अनुसरून शासनाच्या संदर्भ क्रमांक 9 च्या पत्राने मंडळातील नोंदणीकृत बांधकाम कामगारांकरिता सुधारित अत्यावश्यक संच वाटपासाठी सचिव तथा मुख्य कार्यकारी अधिकारी यांच्या अध्यक्षतेखाली तांत्रिक समिती गठीत केली आहे. तर शासन निर्णय काय आपण बघूया. महाराष्ट्र इमारत व बांधकाम कामगार कल्याणकारी मंडळातील नोंदीत सक्रिय जीवित बांधकाम कामगारांना अत्यावश्यक संच इसेन्शियल किट पुरवणे या सुधारित योजनेत खालील अटींच्या अधीन राहून प्रशासकीय मान्यता देण्यात येत आहेत. योजनेच्या अटी व शर्ती काय आहेत ते बघूया. मंडळाकडील नोंदीत सक्रिय जीवित बांधकाम कामगार या योजनेचा लाभ घेण्यासाठी पात्र राहतील. या पात्रताधारक कामगारांनी विविध नमुन्यातील मागणी अर्ज प्रभारी कामगार उपायुक्त, सहाय्यक कामगार आयुक्त, सरकारी कामगार अधिकारी, जिल्हा कामगार सुविधा केंद्र सर्व यांच्याकडे भरून दिल्यानंतर त्यांना अत्यावश्यक संच इसेन्शियल किट पुरवण्यात येईल. मंडळांतर्गत पात्र बांधकाम कामगारांना पुरवायच्या अत्यावश्यक वस्तू संच इसेन्शियल किटमध्ये खालील वस्तूंचा समावेश असावा. तर त्या 10 वस्तू कोणत्या आहेत तर त्या आज आपण या बघणार आहोत. पहिली वस्तू आहे पत्र्याची पेटी, दुसरी वस्तू प्लॅस्टिकची चटई, तिसरी धान्य साठवण कोठी क्षमता 25 किलो, चौथी वस्तू धान्य साठवण कोठी क्षमता 22 किलो, पाचवी वस्तू बेडशीट, सहावी वस्तू चादर, सातवी वस्तू ब्लँकेट, आठवी वस्तू साखर ठेवण्यासाठी डबा क्षमता 1 किलो, नववी वस्तू चहा पावडर ठेवण्यासाठी डबा क्षमता 500 ग्रॅम आणि 10वी वस्तू वॉटर प्युरिफायर 18 लिटर. मंडळांतर्गत नोंदीत सक्रिय जीवित बांधकाम कामगार अत्यावश्यक संच इसेन्शियल किट पुरवण्याबाबत ई-निविदा पद्धतीने प्रक्रिया राबवण्यास शासन मान्यता प्रदान करण्यात येत आहे. त्याकरिता ई-निविदा प्रक्रियेअंतर्गत नोंदणीकृत नामांकित व अनुभवी संस्थेच्या निवडीबाबतचा
प्रस्ताव मंडळाने शासनास सादर करावा. तसेच या संपूर्ण प्रक्रियेकरिता उद्योग, ऊर्जा व कामगार विभागाच्या दिनांक 1/12/2016 रोजीचा शासन निर्णय व त्यामध्ये वेळोवेळी केलेल्या सुधारणाबद्दल तरतुदीचं काटेकोरपणे पालन करण्यात यावे. नोंदणीकृत बांधकाम कामगारांना वितरित करण्यात येणाऱ्या सुधारित अत्यावश्यक संच इसेन्शियल किटमधील वस्तूंचे दर, पुरवठा, वाहतूक, वितरण व सर्व करासहित निश्चित करण्यात यावे. अत्यावश्यक संच च्या निविदा स्वीकृत करण्यापूर्वी अत्यावश्यक संच मधील वस्तूंच्या दर्जाची शासनमान्य प्रयोगशाळेकडून तपासणी व खात्री करून घ्यावी व तसेच प्रमाणपत्र प्राप्त झाल्यानंतर अशा वस्तूंची पात्र लाभार्थ्यास वितरणाची कार्यवाही करावी. या इसेन्शियल किटमध्ये योजने व शर्तीच्या अटीवरती कोणकोणत्या 10 वस्तू भेटणार आहेत हे आज आपण या व्हिडिओमध्ये बघितले. अशाच नवनवीन अपडेटसाठी चॅनलला सबस्क्राईब करा, व्हिडिओला लाईक करा. धन्यवाद.